नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे उपवासाची बटाटा पुरी। त्यासाठी आपल्याला 4 बटाटे घ्यायचे आहे। ते मी अर्धे अर्धे करून उकडून घेत आहे। आपले बटाटे हे उकडून झाली आहे। आता त्याची साल मी काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला लागेल अर्धी वाटी भगर। तो मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरून बारीक करून घेत आहे। त्यानंतर 2 चमचे साबुदाणा लागेल, तो सुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। बटाटे आपल्याला छान असे खिसून घ्यायचे आहे। किसणीने मी ती खिसून घेत आहे। बटाटे आपले खिसून झाली आहे। त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा वाटी जो आपण भगर घेतला होता त्याचं पीठ घालायचं आहे। पीठ घालून घेऊ। त्यानंतर पाव चम्मच हिरवी मिरच्याची पेस्ट, त्यानंतर पाव चम्मच लाल मिर्च पावडर, त्यानंतर जिरं आणि चवीनुसार त्यामध्ये मी सेंधव मीठ घातलं आहे। छान असं हे आपण मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साबुदाण्याचं पीठ। 2 चम्मच मी साबुदाण्याचं पीठ घातले आहे। ते आता हाताने छान असं मळून घेत आहे। यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ आणि छान असं हे मळून घेऊ। जो आपला गोळा आहे तो छान असा मऊ होईल। त्यानंतर याचे छोटे गोळे करून पॉलिथिनचा कागद घेऊन मी त्यावर हे छोटे छोटे गोळे घेऊन त्याची पुरी हाताने दाबून घेत आहे किंवा दाब देत आहे आणि ही आपली पुरी तयार झाली आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल छान असे गरम झाले की त्यामध्ये आपण ही पुरी तळून घेऊ। तेल हे गरमच हवे, त्यामुळे आपली जी पुरी आहे ती छान अशी फुगेल। ती आता आपण पलटून घेऊ आणि आपल्याला हे दोन्ही बाजूने छान अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे। हे पहा, छान अशी आपली पुरी ही फुगली आहे। आता ती आपण काढून घेऊ। आपली ही जी पुरी आहे ती अजिबात तेलकट झाली नाही। छान अशा पुऱ्या आपल्या ह्या तयार झाल्या आहे। खायला खूपच छान लागते। दह्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खायला खूपच छान लागते। खुसखुशीत अशी आपली छान अशी बटाट्याची उपवासाची पुरी आपली तयार झाली आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही पुरी नक्कीच आवडेल। तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।